ईशान कोणाची? लालबागच्या राजाची. नमस्कार मंडळी, मी सुदर्शन म्हात्रे सर्वांचं स्वागत करतो. सुदर्शन म्हात्रे ब्लॉग्स या आपल्या चॅनलवर. गणपती बाप्पा आपल्या घरचे गेलेले आहेत आणि आता आपण चाललोय लालबागच्या राजाच्या दर्शनाला. मुंबई गणेशोत्सवाला आपण चाललोय. तर तुम्ही या ब्लॉगमध्ये असेच राहा. हा ब्लॉग पूर्ण मुंबई गणेशोत्सवाचा होईल. आता आपण कुर्ला स्टेशनला पोहोचलेलो आहोत. मी ओळख करून देतो. ही माझी आई, तुम्हाला माहीतच आहे. ही माझी बहीण आहे, मामाची मुलगी. ही तळंबोलीला जाते. ही मामी तुम्ही किती वेळा माझ्या व्हिडिओत बघितला असेल. आणि छोटी मुलगी आहे माझ्या ताई, भाऊ आहे. बाहेर पडलो आम्ही आणि आता चाललोय चिंतामणी. चिंचपोकलीच्या चिंतामणीच्या दर्शनाला. माझ्यासोबत माझी बहीण आणि मामी आहे. काय मग पहिल्यांदा मुंबई गणेशोत्सव? पहिल्यांदा. आणि तुझं काय बोलशील? बोल. ट्रेन लोकल मध्ये माझी. चिंतामणीच्या दर्शनाला चाललोय. आमच्यासोबत आम्हाला गाईड करताय आमचे भाऊ. काय बोलाल भाऊ? नमस्कार. नमस्कार. मुंबई गणेशोत्सव मजा असते दरवर्षी. तुम्ही प्रत्यक्ष अनुभवा मुंबईचा गणेशोत्सव. माझ्याबरोबर एक छोटी आहे, एन्जॉय करते. फर्स्ट टाइम आहे तिचा. सर्वात पहिले तर आम्ही चिंचपोकलीला उतरून चिंचपोकलीचा चिंतामणीला चाललोय. बघू शकता अंततः आपण पोहोचलेलो आहोत चिंचपोकलीचा चिंतामणी. आपण एंटर केलाय. आपण आतमध्ये आलोय चिंचपोकलीच्या चिंतामणीला. बघा हे देवदूत आहेत मुंबई पोलीस. त्यांच्या कार्याला नेहमी सल्यूट असायला पाहिजे. एवढं मोठी बघा क्राऊड बघा किती. एवढ्या क्राऊडला ते कंट्रोल करतात. सर्व एन्जॉय करतात. फास्ट फूड वगैरे बघू शकता. इकडे भरपूर काय आहे. जर तुम्ही पुढे असाल तर तुमच्यासाठी भरपूर काय आहे. बघा फास्ट फूड, जंक फूड आहे. बंद होतं आता. बघा पनीर शोरमा. चला, मी तर कधी बघितलं नव्हतं. गणपतीचं एक आवडतं नाव आहे चिंतामणी. त्याची एक पौराणिक कथा आहे. तुम्हाला जर कधी आवड असेल तर तुम्ही गुगलला जाऊन गुगल करून गणपतीला चिंतामणी नाव म्हणतात ते तुम्ही सर्च करून वाचू शकता. गुगलला आहे सर्व. फार रोचक कथा आहे ती चिंतामणी या नावाची. गणपतीला चिंतामणी हे नाव कसं पडलं हे तुम्ही आवर्जून वाचा गुगलला जाऊन. बघू शकता लांबूनच दिसतंय देवासाठी लावलेली स्क्रीन आहे चिंचपोकलीच्या चिंतामणीची. बघू शकता गणपती बाप्पा मोरया. फारच विलोभनीय ही मूर्ती असते. प्रत्येक मूर्ती, मुंबईमधली प्रत्येक मूर्ती ही बघण्यासारखी असते. मुंबई गणेशोत्सव प्रत्येक मंडळ काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यासाठी तुम्ही इकडे येऊन ते अनुभवायला पाहिजे. गणेशोत्सव आपली सण, आपल्या संस्कृती आपण उत्साहात साजरीच केली पाहिजे. होऊ शकता मुंबईतला उत्साह आणि लोकांचा मिळणारा हा प्रत्येक गणेश मंडळाला मिळणारा हा प्रतिसाद देखण्याजोगा असतो. पण हे अष्टगंध लावून घेतले आणि आपण उभं राहतो. चिंतामणीच्या मुखदर्शनाच्या रांगेत आपण उभे आहोत. ही छोटी आमच्या सोबत असल्यामुळे आम्ही जास्त वेळ दवडणार नाही आहोत. कारण तिला सण होईल नाही होईल. कारण 3 ते 4 तास सहज जातात या रांगेमध्ये. ही जी रांग दिसते तुम्हाला ही चरणस्पर्शीची रांग आहे चिंचपोकलीच्या चिंतामणीची. मुंबई गणेशोत्सव बघू शकता त्याचं सौंदर्य, भव्यता मुंबई गणेशोत्सवाची. गणपती बाप्पा मोरया. बघू शकता मूर्ती किती आकर्षक आहे. चिंचपोकलीच्या चिंतामणीची म्हणजे आगमन सोहळा हा जगभरात प्रसिद्ध आहे. जमली का? दमलीस तू? एवढं लवकर दमलीस? मग आता घरी जायचं? मग काय करायचं? काय करायचं अजून? अजून काय करायचं? काय नाही, वेगळीच बोलण्याची स्टाईल आहे.
शकता यावर्षी देखावा आहे जगन्नाथपुरी, भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि माता सुभद्रा यांचा देखावा आहे. देवाची मूर्ती दिसायला लागली. चेंज बिग बॉस सीझनचा विनर शिव ठाकरे आलाय. इकडे आताच अनाउन्समेंट झाली. आपण मुखदर्शनाला उभे आहोत. अशा रीतीने मंडळी आपण चिंचपोकलीच्या चिंतामणीचं दर्शन घेतलेलं आहे आणि आपण निघतोय मुंबई गणेशोत्सवाच्या दुसऱ्या मंडळाकडे. भरपूर सुंदर आणि सुबक मूर्ती होती. त्यात आयोजनही खूप सुंदर आहे चिंचपोकलीच्या चिंतामणी. अशा रीतीने मुंबई गणेशोत्सवाच्या ब्लॉगची सुरुवात आपण चिंतामणीच्या दर्शनाने घेतली. किती सुंदर मूर्ती होती. होऊ शकतात माझ्या मागे आपण पडलो बाहेर मुखदर्शन घेऊन. आता कुठे जायचं दर्शनाला आपण मम्मी? लालबाग. लालबागचा राजा ही क्षण कोणाची? लालबागच्या राजाचा. चला चेहऱ्यावरचं हास्य असतंय की लालबागच्या राजाला आम्ही फायनली दरवर्षी वाट बघत असतो राजाच्या दर्शनाचे. बघू शकता हीच ती सॉफ्ट बिल्डिंग आहे जिथे लालबागच्या राजाला जो विसर्जनाला निघतो त्यावेळी इकडे त्याच्यावर पुष्पवृष्टी करण्यात येते. पुष्पवृष्टी हीच ती बिल्डिंग बघू शकता. पण लालबागच्या रस्त्यावर आहोत. सॉफ्ट बिल्डिंग तुम्ही बघताय. लालबागचा राजा आपण आलेलो शेवटी बघू शकता. गर्दी मुंबई गणेशोत्सवाची भव्यता बघू शकता. गणेश भक्तांची नुसती तिथे वर्दळ आहे. लालबागच्या राजाचं लाईव्ह प्रक्षेपण केले जाते. इथे थेट प्रक्षेपण दिसतंय तुम्हाला. गेल्या वर्षी लालबागच्या राजाच्या चरण स्पर्शाचं दर्शन घेतलेलं आम्ही, मी आणि आईने. यावर्षी मामी आहे माझी आणि आमच्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे आम्ही मुखदर्शनाला जाणार. शकता इथे होर्डिंग लागलेले आहेत. होर्डिंग लालबागच्या राजाच्या मुखदर्शनाच्या रांगेत आपण उभं राहिलं बघू शकता. माझ्या आमची पब्लिक आहे मागून येते. माझ्या मुखदर्शन लालबागच्या राजाचं आपण घेतलं. मुंबई गणेशोत्सव आपण पहिले चिंचपोकलीच्या चिंतामणीचं दर्शन घेतलं. मुंबईचा आवडता गणपती लालबागच्या राजा याच्या दर्शनाला आपण चाललोय. त्यावर्षी आपण मुखदर्शन घेतलं. गेल्या वर्षी आपण चरण स्पर्शाचं दर्शन घेतलं होतं. दुर्व्याची जुडी घेतली ताईने माझ्या बाप्पाला द्यायला. तिला माहित नाही मुखदर्शनाच्या रांगेत आपण जवळ जाणार नाही होत. बघू शकता दर्शन रांगेत उभं राहण्यासाठी बॉटल घेतल्या पाण्याच्या पहिले डिहायड्रेट नको व्हायला. आणि गर्दी बघू शकता. लालबागच्या राजाचा विजय असो. गर्दीच गर्दी. प्रचंड गर्दी यावर्षी. लालबागच्या राजाची आरती सुरू झाली बघू शकता. ट्रेनिंग होते. लाईव्ह आरती बघू शकता तुम्ही. बघू शकता लालबागच्या राजाच्या रांगेत आपण उभे होत आणि इकडे मंडळातर्फे खूप सुंदर सोय आहे. लाडू वाटण्यात येत आहेत बघू शकता. अजून एकदा थँक्यू रे. गर्दीच गर्दी. लालबागच्या राजाला यावर्षीची गर्दी बघू शकता. या पोलीस महाराष्ट्र पोलीस कंट्रोल करतात गर्दीला. सल्यूट आहे त्यांच्या कार्याला. बघू शकता लालबागच्या राजाच्या दरबारात आपण पोहोचलोय. इकडे लाईन आहे. राजा 2024चा लालबागचा राजाचं हे विलोभनीय दृश्य बघू शकता. किती गर्दी आहे. या गर्दीमध्ये आपण लालबागच्या राजाचं दर्शन घेतोय. तब्बल 3 तासाच्या प्रतीक्षेनंतर लालबागच्या राजाचं दर्शन झालेलं आहे. कसं वाटतंय तुला देवाचं दर्शन घेऊन? हा मामीची ट्रिक उपयोगाला आली. तुला असं वाटतंय? ओळखली गेली तिची. रांगेत बसवलं त्यावेळी आणि त्या पोलीस मॅडम होत्या. त्यांनी आम्हाला मुखदर्शनाच्या डायरेक्ट लाईनमध्ये VIP लाईनमध्ये आम्हाला आणलं आणि 20 मिनिटात 2.5 तासानंतर 20 मिनिटात आम्हाला दर्शन झालं. गणपती बाप्पा झाला देवाचं दर्शन. तू देव नाही बघितलं? नाही बघितलं. हिचा चेहरा मला मी बोलते उभीच राहिली. मातीच्याने ढकलून दिला. मी फक्त उभीच राहिली पण ढकलीन आणली. चला तुम्ही बघू शकता इथे आपण आलोय. लालबागचे राजा त्याची जी एंट्री आहे ती इथूनच असते. बघू शकता. आपण जरा जवळ जाऊन बघू.
बघू शकता आपण त्या ठिकाणी आलोय. तिकडे लालबागच्या राजाचा एंट्रन्स बनवलेला असतो. इकडूनच लालबागचा राजा विसर्जनाला निघतो. त्याच्या व्हिडिओज भरपूर व्हायरल होत असतात. बघू शकता काल लालबागच्या राजाच्या 2024 एंट्रन्स आहे. भव्य दिवस एंट्रन्स आपल्या लालबागच्या राजाचं. लालबागच्या राजाचा एंट्रन्स बघू शकता तुम्ही. इकडे सुंदर इकडे नक्षीकाम केले. हत्ती दिसतोय फार सुंदर आहे. आणि गर्दी बघू शकता. इकडे फोटोशूट चालू आहे. पोलीस आता आपण चाललोय मुंबईच्या राजाच्या दर्शनाला गणेश गल्लीमध्ये. मुंबईचा सर्वात पहिला मान ज्याचा असतो मुंबईचा राजा गणेश गल्लीचा जो असतो तिकडे चाललोय. यावर्षी फार सुंदर देखावा तिकडे केला आहे. तर आपण तो प्रत्यक्ष जाऊन तो आता बघणार आहोत. मोरया लालबागच्या राजाचं दर्शन झालं. चिंतामणीचं दर्शन आपण घेतलंय आणि आता आपण चाललोय मुंबईच्या राजाच्या दर्शनाला. मुंबईच्या राजाला पोहोचलेलो आपण. बघू शकता गणेश गल्लीचा राजा मुंबईचा राजा. इकडे पास आहे दर्शनासाठी 20 रुपये घेतात. इकडे गर्दी आहे. आपण घेतलेत पास. आता आपण जाऊयात दर्शनासाठी. मुंबईच्या राजाला बघू शकता मुखदर्शन करता पास आहे. आपण पास काढलाय आणि आपण एंटर करतो. या एंट्रन्समधनं मागाशी मी एंट्रन्स तुम्हाला दाखवलेला बघू शकता. इकडे गर्दी आहे. चल फक्त जलद मुखदर्शन करतो. बघू शकता ही रांग आहे. मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी आपण उभे आहोत रांगेत. बघू शकता इकडे लालबाग एवढी तरी गर्दी दिसत नाहीये. चला गणपती बाप्पा मोरया. आता एनर्जी आली. बघू शकता यावर्षी उज्जैनचं महाकालेश्वर याच्या मंदिराची प्रतिकृती साकारलेली आहे. आपण यावर्षी मे महिन्यातच जाऊन आलेलो उज्जैनला. हुबेहूब तीच प्रतिकृती आहे. माझा उज्जैनचा ब्लॉग सुद्धा आहे. तुम्ही तो बघू शकता. मुंबईचा राजा उज्जैन बघू शकता. हुबेहूब तीच प्रतिकृती आहे. यत्र तत्र सर्वत्र महादेव. उज्जैनचं मंदिर साकारलेलं आहे यावर्षी. चला गणपती बाप्पा मोरया. त्या मंदिराची प्रतिकृती साकारलेली आहे. बघू शकता. जय महाकाल. चला आपण आलो आता मुंबईच्या राजाला. गणेश गल्लीचा मुंबईचा पहिला मानाचा गणपती. पहिला मान ज्याच्या विसर्जनाचा असतो तो मुंबईचा राजा गणपती बाप्पा मोरया. गणेश गल्लीचा राजा मुंबईचा राजा. बघू शकता मुंबईच्या राजाचे दरबार. इकडून सुद्धा एक्झिट आहे आणि इकडून सुद्धा एक्झिट आहे. बघू शकता. याला 22 फूट सुद्धा बोलतात. मोरया. बाहेर पडलो आपण आता मुंबईच्या राजाचं दर्शन घेऊन. मुंबईच्या राजाचं दर्शन घेतल्यानंतर आपण जेजुरीच्या दर्शनाला आलो. गर्दीच गर्दी आहे आणि हा शेवटचा गणपती आहे ज्याचं आपण दर्शन घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण घरी जाणार आहोत. वेळेच्या अभावी आता वाजले 11:15. त्याच्यानंतर आपल्याला 12:15ची शेवटची ट्रेन आहे. त्याच्यामुळे आपण तेजुगयाचं दर्शन घेणार आहोत. तेजुगयाच्या गणपतीचं विशेष म्हणजे स्पेशालिटी सांगायची गेली तर पेपरचा गणपती असतो. बघू शकता राजा तेजुगया याची एंट्रन्स. तेजुगयाला आपण आलेलो आहे. तेजुगयाचा तुम्ही बाप्पा बघू शकता. संपूर्ण पेपरचा असतो. तेजुगयाचा बाप्पा गणपती बाप्पा. शेवटचा बाप्पा आपण बघतोय. आता एक पण सत्संग करणार आहोत घरी. गणपती बाप्पा मोरया. फार सुंदर आहे. फायनली आपला तेजुगयाच्या बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आणि आपण आता बाहेर पडतो. मुंबई गणेशोत्सवाचे जे 4 मेन गणपती आपण दरवर्षी बघत असतो. त्या 4 गणपती दरवर्षीच्या बघणाऱ्या गणपतींचं आपण दर्शन घेतले. तेजुगया असेल, लालबागचा राजा असेल, मुंबईचा राजा असेल आणि चेंजपुरीचा चिंतामणी असेल. आपण त्याचं दर्शन घेतलेलं आहे. लालबागच्या राजाला आपल्याला 3.5-4 तास गेले. बाकी सर्व अर्धा तासात झाले. चेंजपुरीच्या चिंतामणी सुद्धा आपल्याला अर्धा तासात दर्शन झालं आहे. यावर्षीच्या मुंबई गणेशोत्सवाचा अनुभव आपला फार सुंदर. गेल्या वर्षी सुद्धा मी इथेच
ब्लॉग एंड केलेला. हा ब्लॉग सुद्धा मी इथेच एंड करतो. बघू शकता तेजूबाईची एंट्रन्स आहे. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सुधाच्या मित्र ब्लॉग या आपल्या चॅनलला. तोपर्यंत मंडळी तुमचं आमचं नातं काय. जय जिजाऊ, जय शिवराय, गणेश बाप्पा मोरया.